ओबेसिटी हे बऱ्याच आजारांचं मूळ आहे. त्यामुळं त्या मुळावर घाव करणं महत्त्वाचं आहे. की मी खरं तर फार खात नाही, तरी माझं वजन वाढतंय हे का? ओबेसिटी याला आजकाल डायबेसिटी असं एक नाव देण्यात आलं आहे. ओबेसिटी विथ डायबिटीज. की वयाच्या 50शी नंतर समजा पुरुषांमध्ये, मेनोपॉज नंतर स्त्रियांमध्ये काही खास काळजी घ्यावी का वेट लॉससाठी? आणि सांगतात डॉक्टर माझं काही केल्याने वजन कमीच होत नाही आणि नक्कीच हे थायरॉइडमुळे आहे. आणि त्यांचं बघायला गेलं तर त्यांचं जे TSH नावाची व्हॅल्यू आहे, म्हणजे त्यांचं थायरॉइड हे वेल कंट्रोल असतं, ते टॅबलेटवर सेटल्ड असतात. मी डॉक्टर ह्या प्रकारचं डाएट केला, त्यानंतर माझं एक 10 किलो वजन कमी झालं, पण नेक्स्ट एक 6 महिन्यामध्ये वर्षामध्ये मी परत जागेवर गेलो. त्यामुळं बऱ्याच वेळा जेव्हा हे वजन एक कमी होतं आपलं, त्यानंतर बॉडी ट्रायज टू गो बॅक वन्स अगेन टू दॅट ओरिजिनल वेट. तर फक्त BMI हा नक्कीच महत्त्वाचा नाहीये, तो इम्पॉर्टंट आहे, बट आपल्याला वेस्ट सर्कम्फरन्स किंवा वेस्ट टू हिप रेशो ह्या जास्त बाकीच्या संज्ञा पण पाहणं गरजेचं आहे. आणि प्रथिनांचं प्रमाण म्हणजे प्रोटीन्सचं प्रमाण खूप कमी आहे, हे एक इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जवळजवळ 70-80% ओबेसिटीच्या पेशंटमध्ये आपल्याला फॅटी लिव्हर आढळून येतं. की आता ठरलं बाबा माझं वजन जास्त आहे, हे कुठून का होईना मला मान्य झालंय, आता मला सुरुवात करायची कमी करायला, तर त्यासाठी एक बेसिक प्लॅन काय असावा आणि तो कसा फॉलो केला पाहिजे? पण जर तुमचा डाएट एक्सरसाइज हा चांगला नसेल तर कोणतीही गोष्ट तुम्हाला लॉंग टर्म रिझल्ट देणार नाही. नमस्कार, जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय हा खूप हायली पब्लिक डिमांड वगैरे म्हणतात ना, तसा एपिसोड आपला आजचा आहे. हा विषय आपल्या पॉडकास्टवर घ्या म्हणून गेले कित्येक महिने तुमच्या सर्वांचे खूप प्रश्न आम्हाला येत होते, खूप अभिप्राय येत होते. त्या अनुषंगाने ह्या विषयावर आज बोलायचं ठरवलंय. ओबेसिटी म्हणजे ज्याला आपण लठ्ठपणा म्हणतो, हा विषय आपल्यासाठी एक फार मोठं चॅलेंज असतं, की वजन कमी करायचं आहे, ते होत नाहीये, आहारावर कंट्रोल होत नाहीये, समोर काहीतरी गोड आलं की खावं वाटतंय. अशा बऱ्याच गोष्टी असतात. दुसऱ्या बाजूला बातम्या येत असतात, की भारतामध्ये ओबेसिटीचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे. कित्येक जण डिनायल मोडमध्ये असतात, की ह्याला कोण जाड म्हणतंय, हे तर नॉर्मल आपल्या अंगातली चरबी असते. मग कोणी एकदम बारीक असलेल्या माणसाला आजारी आहे का विचारतात. काही जण जाड असलेल्याला हेल्दी समजतात. तर हे नक्की भरपूर गोंधळ आपल्यामध्ये असतात. दुसऱ्या बाजूला कधीतरी बातमी येते, की डायबिटीज आता खूप कमी वयापासून डिटेक्ट व्हायला लागलेले आहेत. ह्याच्यासाठी मुख्यतः कारण पोटावरची चरबी हे आहे. ह्या सगळ्या गोंधळामध्ये खरंच आपण हेल्दी आहोत का? खरंच आपल्याला जे आपण गुटगुटीत वाटतंय ते अनहेल्दी आहे का? किंवा आपण जे शिडशिडीत आहोत म्हणजे आपण हेल्थच्या एका चांगल्या पॅरामीटरमध्ये आहोत का? ह्या सर्व गोंधळासाठी हा आजचा खरा एपिसोड आहे. कोण गेस्ट असतील या एपिसोडसाठी असा जेव्हा विषय चालला होता, तेव्हा नुकत्याच एक आहे तरुण डॉक्टरांचा आमचा परिचय झाला आणि त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांच्या ब्रँचमध्ये इतर अनेक आजारांवरती ट्रीटमेंट चालू असते. म्हणजे मेनली थायरॉईड, डायबिटीज हे आपण नेहमी जेव्हा विषय घेतो, तेव्हाच ह्या ओबेसिटीसाठी सुद्धा सध्या कितीतरी पेशंट येत असतात आणि ओबेसिटी वाढत जरी असली तरी त्याविषयी लोकांचा अवेअरनेस देखील वाढतोय. हे डॉक्टरांकडे लोक त्यासाठी ट्रीटमेंटला जातात. तेव्हा ही एक पॉझिटिव्ह साईन सुद्धा त्याची आपल्याला म्हणता येईल. ही नक्कीच जमेची बाजू आहे. डॉक्टर सुहास खैरे हे गेले 6-7 वर्ष पुण्याच्या हडपसर भागामध्ये एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत. तर हॅलो डॉक्टर सुहास, आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत. तर मी डॉक्टर सुहास खैरे, मी पुण्यातील हडपसरमध्ये प्रॅक्टिस करतो आणि मी ॲज अ एंडोक्रायनॉलॉजिस्ट, डायबेटॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतो. खराडी एरियामध्ये मी प्रॅक्टिस करतो आणि पुण्यातील हडपसरमधील नोबल हॉस्पिटल येथे मी कन्सल्टंट एंडोक्रायनॉलॉजिस्ट, डायबेटॉलॉजिस्ट अँड ओबेसिटी स्पेशालिस्ट म्हणून काम करतो. अच्छा. तर आमच्या चॅनलवर स्वागत. तर हा विषय खूप लोकांसाठी फार महत्त्वाचा विषय होता. ते एक सगळ्यात बेसिक प्रश्न मला खरं विचारायचा की लठ्ठपणा म्हणजे नक्की तुम्ही तुमच्या भाषेत त्याला काय म्हणता? नक्कीच, आय थिंक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. लठ्ठपणा म्हणजे की आपल्या शरीरातील चरबीचं प्रमाण हे प्रमाणापेक्षा जास्त असणं. तर जर आपल्याला काही ऑब्जेक्टिव्ह डेफिनेशन लठ्ठपणाची करायची म्हटली, तर WHOनं आपल्याला BMI नावाची एक संज्ञा दिलेली आहे, की ज्यामध्ये आपण लठ्ठपणा डेफिनेशन वाईज ऑब्जेक्टिव्हली आपण सांगू शकतो. ह्यामध्ये क्रायटेरिया ठरलेले आहेत. BMI मोर दॅन 25 जर असेल तर आपण त्याला ओव्हरवेट म्हणतो आणि मोर दॅन 30 असेल तर
ओबेसिटी ग्रेड 1 म्हणतो. अच्छा. पण जर एशियन इंडियन लोक बघितली की भारतीय लोक बघितली तर आपल्या लोकांमध्ये पोटावरची चरबी जास्त असते. त्यामुळे आपले क्रायटेरिया हे त्यांच्या क्रायटेरियाला तंतोतंत लागू होत नाहीत. म्हणून आपली जी डेफिनेशन ऑफ BMI आहे हे आपण त्या घेऊ शकत नाही. तर आपल्यासाठी मोर दॅन 23 याला आपण ओव्हरवेट म्हणतो आणि मोर दॅन 28 असेल तर आपण त्याला लठ्ठपणा म्हणतो. अच्छा. अजून BMI ही एकच संज्ञा बऱ्याच वेळा चुकीची ठरू शकते. हं, कारण बऱ्याच वेळा आपण पाहतो बरीच लोक ही मस्क्युलर असतात हं, आणि मग त्यांची BMI ऑब्व्हियसली जास्तच येईल कारण वेट जास्त येईल, मसल मास जास्त असल्यामुळं. तर हं, अशा वेळेस मोस्ट इम्पॉर्टंट मला वाटते की एक वेस्ट सर्कम्फरन्स किंवा वेस्ट टू हिप रेशो म्हणजे आपल्या कमरेची जी जाडी आहे हं. त्याच्याभोवती किती चरबी आहे, पोटावर किती चरबी आहे हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरतं. कारण हीच चरबी आपल्याला पुढच्या ज्या व्हिसरल फॅट आपण ज्याला म्हणतो हां. आणि बाकीचे जे आजार आहेत, जे व्हिसरल फॅटपासून तयार होतात, जसं की फॅटी लिव्हर म्हणा, डायबिटीज हं, म्हणा किंवा ब्लड प्रेशरचा आजार म्हणा, हं. ह्या सगळ्यांना हे आमंत्रण ठरतं. अच्छा. त्यामुळं ह्या प्रकारच्या संज्ञा असणं जास्त गरजेचं आहे आणि म्हणून मला वाटतं की लठ्ठपणाची जर असेसमेंट आपल्याला हं, करायची असेल, तर फक्त BMI हा नक्कीच महत्त्वाचा नाहीये. तो हं, इम्पोर्टंट आहे. बट हं, आपल्याला वेस्ट सर्कम्फरन्स किंवा हं. वेस्ट टू हिप रेशो ह्या जास्त बाकीच्या संज्ञा पण पाहणं गरजेचं आहे आणि नंतरच आपण म्हणू शकू ही व्यक्ती खरंच लठ्ठ आहे की नाही. ओके. म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित जो काही येतो एक समरी म्हणता येईल, त्याच्यानुसार व्यक्ती टू व्यक्ती हे बदलत राहतं, असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. कारण बऱ्याच वेळा मी तुम्हाला जसं सांगितलं, की स्नायूंचं वजन वेगळं असतं. म्हणून हं. मग फक्त BMI पाहणं हे नक्कीच चुकीचं ठरू शकतं हां. आणि आपल्याला एक बॉडी फॅट एनालिसिस आपण आजकाल करू शकतो, की यांचं फॅट पर्सेंटेज किती आहे, मसल पर्सेंटेज किती आहे, की ॲट द एंड आपल्याला वजन लॉस करायचंय म्हणजे मसल लॉस करून चालणार नाही. हं, कारण ते खूप महत्त्वाचे आहे आपल्याला, आपल्या मेटाबॉलिझमसाठी. हं, त्यामुळे फॅट लॉस करणं हे आपलं उद्दिष्ट हं. असणं गरजेचं आहे. ओके. एक आमच्या प्रेक्षकांनी पहिला प्रश्न विचारायला सांगितलाय, की मी खरं तर फार खात नाही, तरी माझं वजन वाढतंय, हे का? हो, खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. खात नाही तरी वजन वाढणे. बेसिकली प्रत्येक माणसाची मेटाबॉलिझम ही वेगवेगळी असू शकते. हं, एव्हरीवन इज युनिक आपण असं म्हणतो, की प्रत्येकालाच सेम गोष्टी लागू होतील असं नाहीये. त्यामुळं डेफिनेटली एक इम्पोर्टंट आहे, की हाऊ मच कॅलरी यू ईट अँड हाऊ मच कॅलरी यू स्पेंड. ह्याच्यावरून बऱ्याच वेळा आपली लठ्ठपणा ठरतो. पण त्याची नुसतं खाणं हे इम्पोर्टंट नाहीये. कोणत्या प्रकारचं खाणं आपण खातो, त्यामध्ये जर आपला आहार, जो भारतीय आहार जर आपण बघितला, तर तो मोस्टली कर्बोदकांनी जास्त असतो. म्हणजे आपण म्हणतो कार्बोहायड्रेट रिच डायट आपण म्हणतो, की आपण भारतामध्ये जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जा किंवा तिकडे तुम्ही गुजरातपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत जा, सगळीकडं ICMRनं स्टडी डेटा आहे आपल्याकडे, की सगळ्यांच्या आहारामध्ये 70 ते 80% कार्बोहायड्रेट असतात. सो आपण कार्बोहायड्रेटचं प्रमाण आपल्या प्रत्येकाच्याच आहारामध्ये खूप जास्त आहे आणि प्रथिनांचं प्रमाण म्हणजे प्रोटीनचं प्रमाण खूप कमी आहे. हे एक इम्पॉर्टंट आहे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपला जो एक्सरसाइज म्हणू शकतो किंवा हं, आपली शारीरिक हालचाल. मोस्ट ऑफ द टाईम आपण आता सिडेंटरी असतो. आपलं काम हे सिडेंटरी जॉब आहे. दिवसभर आपण एका जागेवर बसून राहतो. ही पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे मला वाटतंय आणि प्रत्येकाचं मेटाबॉलिझम आय थिंक दॅट इज डिफरंट. दॅट्स व्हाय तुम्ही जे म्हटलं, की मी खात नाही तरी वजन वाढतं. तो याला सगळ्या गोष्टी ह्या कारणीभूत आहेत. हं, हं. आणि त्याच अनुषंगाने दुसरा असा एक प्रश्न असतो बऱ्याचदा, की फक्त गोड खाल्ल्यानंतरच वजन वाढतं का? खूप हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. गोड खाणं कारण गोड पदार्थ जे असतात, जे स्वीट पदार्थ आहेत, त्यांच्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण हे खूप जास्त असतं. तर बरोबर आहे, गोड हं, पदार्थामुळे वजन डेफिनेटली जास्त वाढू शकतं. हं, पण फक्त गोड पदार्थ खाण्यामुळे वजन वाढत नाही. माझ्याकडे OPDमध्ये कितीतरी पेशंट येतात, डायबिटीसचे असतात किंवा लठ्ठपणाचे म्हणतात, की डॉक्टर मी अजिबात गोडला शिवत पण नाही. हं, तरी पण माझं वजन वाढतंय, माझी शुगर जास्त आहेत. हं, कारण ते कार्बोहायड्रेट जसं मी सांगितलं, ते खूप जास्त प्रमाणात खातात. हं, 3-3, 4-4 पोळ्या खात असतात. जर त्यांचा मी डायटरी असेसमेंट आम्ही केलं, तर हे कार्बोहायड्रेट्स त्याचं समेशन होऊन बऱ्याच वेळा काय होणार आहे, तुमचं ग्लायसेमिक इंडेक्स वाढणार आहे त्याचा हं, आणि एक ग्लायसेमिक लोड आम्ही म्हणतो, की तुम्ही किती कार्बोहायड्रेट खाता आणि त्या कार्बोहायड्रेटच्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स किती आहे. तर ह्या सगळ्यांचा मिळून होतो ग्लायसेमिक लोड. तर जे पदार्थ समजा पोळी म्हणा, भात म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी ह्या धान्य आहेत. ॲक्चुअली हं, त्यामध्ये बऱ्याच वेळा कार्बोहायड्रेटचं प्रमाण हे जास्त प्रमाणात हं. असतं. म्हणून फक्त गोड नाही, तर कोणताही पदार्थ जो आपल्याला कार्बोहायड्रेट लोड देतो किंवा त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त आहे, ते नक्कीच आपली वजन वाढवू शकतात. आणि बऱ्याचदा थायरॉइडच्या पेशंटसाठी एक फार तो विषय असतो, की ह्यांच्यासाठी खरं वजन वाढतं का कमी होतो का? नक्की काय होतं?
आय थिंक मला हा प्रश्न वाटतोय की खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याच वेळा पेशंट येतात, थायरॉईड आहे त्यांचं. त्यांचं थायरॉईड खूप बॉर्डरलाईन असतं. हं, टी-एस-एच लेव्हल कुठेतरी 7-8 असतात आणि सांगतात, "डॉक्टर माझं काही केल्याने वजन कमीच होत नाही हं. आणि नक्कीच हे थायरॉईडमुळं आहे." आणि त्यांचं बघायला गेलं तर त्यांचं जे टी-एस-एच नावाची व्हॅल्यू आहे, म्हणजे त्यांचं थायरॉईड हे वेल कंट्रोल असतं. ते टॅबलेटवर सेटल्ड असतात. तर एक इम्पॉर्टंट आहे, थायरॉईड कधीही खूप जास्त प्रमाणात वजन किंवा फॅट मास वाढवत नाही. मोस्टली थायरॉईडमुळं, जे हायपोथायरॉईडमुळं वजन वाढतं, ते एकदम 3-4 किलोपर्यंत मॅक्सिमम वाढतं. ते पण ड्यू टू द फ्लुइड रिटेन्शन, म्हणजे अंगामध्ये पाणी भरतं. ओके. त्यामुळे एक 3-4 केजीपर्यंत वजन वाढतं. त्यामुळं आपण कधीच एक्स्पेक्ट करू शकत नाही, की मी थायरॉईड ट्रीटमेंट केली आणि माझं वजन झपाट्याने 10-12 किलो वजन कमी होईल. ही अतिशयोक्ती आहे आणि असं आपण एक्स्पेक्ट करू शकणार नाही अजिबात. हं. आणि मग ह्या लठ्ठपणामुळे बाकीचे कोणकोणते मेटाबॉलिक डिसीजेस कॉमनली होत असतात आपल्याला? तर मी म्हणेल, की लठ्ठपणा हा सगळ्या आजारांचा मूळ आहे असं म्हणतात अच्छा. आजकाल. हं, प्रिव्हियसली म्हणजे मागच्या काही काळामध्ये दशकांपूर्वीपासून आपण प्रत्येक आजार जे मेडिकल फील्डमध्ये आपल्याला माहिती आहेत, हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर, फॅटी लिव्हर, हे सगळे आपण प्रत्येक एक आजार आपण ट्रीट करत होतो. दिस इज कॉल्ड एज कन्व्हेन्शनल वे ऑफ ट्रीटिंग. म्हणजे आजार झाला, की मग त्याला तुम्ही हं, गोळ्या द्या, हं, त्याला बरं करायचा प्रयत्न करा. तर आता आपल्याला हे सगळं समजलंय मागच्या काही दशकांमधल्या स्टडीजमध्ये, हं, रँडमाइज कंट्रोल ट्रायल झाल्या, की ओबेसिटी हे बऱ्याच आजारांचं मूळ आहे. हं. त्यामुळं त्या मुळावर घाव करणं महत्त्वाचं आहे. ओके. जर आपण ओबेसिटी पहिली ट्रीट केली, तर हे बाकीचे आजार आपल्याला होणार नाहीयेत. म्हणून याला म्हणतात, की अपस्ट्रीम अप्रोच ऑफ मॅनेजमेंट ऑफ मेटाबॉलिक डिसीज. म्हणून आपण एक आजार न पाहता ओबेसिटी हा सगळ्या आजारांना आमंत्रण देणार आहे पुढच्या. अच्छा. आणि कोणते आजार होणार आहे आपल्याला ओबेसिटीमुळं? हं, तर ओबेसिटीमुळे आपल्याला टाइप 2 डायबिटीज, म्हणजे आपण जो कॉमनली डायबिटीज आजकाल जो भस्मासुरासारखा वाढत चाललाय हं. भारतामध्ये, तो पाहतोय. त्याला तो खूप कॉमनली होतो. हो, ओबेसिटी याला आजकाल डायबेसिटी असं एक नाव देण्यात अच्छा. आलं आहे. हां. ओबेसिटी विथ डायबिटीज. अच्छा. त्यामुळं हा एक कॉमन आजार आहे ओबेसिटीमुळं. दुसरे जे कॉमन आजार आहेत, जसे की हायपरटेन्शन म्हणतो आपण, पी-सी-ओ-डी जो स्त्रियांमध्ये, मुलींमध्ये खूप कॉमन आजार आहे. त्याच्यामध्ये पाळीचे प्रॉब्लेम हं, होतात, फर्टिलिटीमध्ये इश्यू होतो. नंतर ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया हा खूप अनकॉमन हं, आणि बऱ्याच वेळा आपल्याला माहीत नसतो, की हं, बऱ्याच पेशंटला ओबेसिटीमुळे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया होतो. त्याच्यामध्ये आपल्याला रात्रीचं घोरणं कॉमन असतं. हं. अजून महत्त्वाचे आजार आहेत, जसं की नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज, ज्याला आजकाल नवीन नाव दिलंय मॅफल्ड, दॅट इज मेटाबॉलिक असोसिएटेड फॅटी लिव्हर डिसीज. ओके. म्हणजे हा पण डायबिटीसमुळेच होतो, ज्याच्यामध्ये लिव्हरमध्ये आपल्या फॅट जमा होतं. आणि बऱ्याच वेळा आपण आता पेशंट माझ्याकडे येतात ओपीडीमध्ये, की एक सोनोग्राफी करून येतात. फुल हं, बॉडी चेकअप केलेला असतो हं, कॉर्पोरेटचा. हं, त्यामध्ये ग्रेड 1 फॅटी लिव्हर, ग्रेड 2 फॅटी लिव्हर असं हं, असतं. सो हं. मोस्ट ऑफ द पेशंटमध्ये, म्हणजे जवळ-जवळ 70-80% ओबेसिटीच्या पेशंटमध्ये आपल्याला फॅटी लिव्हर आढळून येतंय. म्हणजे हे जर तुम्ही वेळेत काळजी घेतली नाही, ते सगळे जीवाशी घातक होणाऱ्या गोष्टी होऊ शकतात त्या वेळेत कंट्रोल केलं नाही तर. तर त्या मूळ मुद्द्याकडे येऊ ज्यासाठी हा मेन एपिसोड सुरुवात करायची, की आता ठरलं बाबा माझं वजन जास्त आहे. हे कुठून का होईना मला मान्य झालंय. आता मला सुरुवात करायची आहे कमी करायला. तर त्यासाठी एक बेसिक प्लॅन काय असावा आणि तो कसा फॉलो केला पाहिजे? आता ओबेसिटी मॅनेजमेंट किंवा लठ्ठपणा मॅनेजमेंट जर आपण बघितला, तर आजकाल आपण म्हणतो एक मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच हवा, की लठ्ठपणा म्हणजे फक्त एक कॉस्मेटिक नाहीये. इट हं, इज डेफिनेटली अ डिसीज. म्हणून आत्ताच CDCनं लठ्ठपणाला, आत्तापर्यंत लठ्ठपणा हा डिसीजच्या कॅटेगरीमध्ये नव्हता. हं, लास्ट काही 1 वर्षापूर्वीच लठ्ठपणाला CDCनं डिसीज कॅटेगरीमध्ये एक ICD नावाचं त्याला एक कोड दिलेला आहे आणि त्याला आता आजारामध्ये, क्रोनिक आजारामध्ये, जसं डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, तसा लठ्ठपणाला पण आता इन्क्लूड केलेला आहे. अच्छा. तर ट्रीटमेंटमध्ये बघितलं तर कॉमन जर आपलं इम्पोर्टंट सुरुवात करायची म्हटलं, तर आपल्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करणं खूप जरुरीचं आहे. आपल्याला माहीत आहे, की आहारामधील बदल, दॅट इज डाएट, एक्सरसाइज, हे हे खूप पहिले सुरुवातीचे महत्त्वाचे घटक हं, आपल्याला सुरुवातीला लठ्ठपणाच्या ट्रीटमेंटमध्ये द्यावे लागतात, सुरू करावे लागतात. त्यासोबतच आजकाल काही मेडिकेशन्स आहेत. बेरियाट्रिक सर्जरी ही शेवटची पायरी आहे आणि मेंटल हेल्थ अवेअरनेस. सो बऱ्याच वेळा आपल्याला एक मेंटल हेल्थ प्रोफेशनलची सुद्धा मदत घ्यावी लागू शकते. बऱ्याच वेळा पेशंटचं इमोशनल ईटिंग असतं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि असा एक होलिस्टिक केअर आपल्याला पेशंटला द्यावी लागते. त्यानंतरच लठ्ठपणा हा नियंत्रित राहण्यासाठी आपल्याला मदत होते. अच्छा. तर ह्याच्यात थोडं टप्प्याटप्प्याने पुढे जायचंय, की एक्सरसाइज समजा प्लॅन करायचं, तर त्याच्याशी कसं स्टिक राहावं आणि कोणते एक्सरसाइज साधारण कोणत्या वयासाठी उपयोगी पडतात? एक्सरसाइजेसमध्ये आपल्याला
बऱ्याच वेळा लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत, की आपण जिममध्ये नाही गेलं पाहिजे. हं. आपण फक्त वेट लॉस करायचं तर मी रनिंग करेल, सायकलिंग करेल, स्विमिंग करेल. असं नाहीये. ती ओबेसिटीमध्ये किंवा इव्हन डायबिटीसमध्ये आपण दोन्हींचा विचार करू शकतो इथे. तर 2 प्रकारचे एक्सरसाइजेस किंवा 3 प्रकारचे एक्सरसाइजेस मी तर म्हणेल. पहिले आले एरोबिक एक्सरसाइजेस. हं. एरोबिक एक्सरसाइजेस म्हणजे जे आपल्याला जसं की चालणं, वेगात चालणं किंवा ब्रिस्क वॉक आपण म्हणतो किंवा रनिंग करणं, सायकलिंग हं. करणं, स्विमिंग हे झाले एक प्रकारचे एरोबिक एक्सरसाइजेस. दुसरे एक्सरसाइजेस असतात, जे आपले स्ट्रेंथ ट्रेनिंग आपण म्हणतो. हं. जसं वजन उचलणं हं. जिममध्ये जाऊन, हे आपल्याला मसल बिल्डिंगसाठी फायदा करतात. हं. आणि तिसरे जे एक्सरसाइजेस आहेत कॉल्ड एज योगा, लाइक हं. फ्लेक्सिबिलिटी एक्सरसाइजेस. हे ओके. 3 मुख्य प्रकार आहेत. प्रत्येक प्रकाराच्या व्यायामाचा एक ॲडव्हांटेज आहे आपल्याला. हे तिन्ही हं. प्रकारचे व्यायाम करणं हे इम्पोर्टंट आहे आणि ते एकमेकांना पूरक आहेत. असं नाही की फक्त एकच प्रकारचा व्यायाम केला पाहिजे. जे आपले एरोबिक एक्सरसाइजेस आहेत, ते बेसिकली आपल्या हार्ट हेल्थसाठी खूप इम्पोर्टंट आहेत. हं. आपली कार्डिओपल्मोनरी रिझर्व्ह ते छान प्रकारे वाढवतात. हं. जे रेजिस्टंट एक्सरसाइजेस आहेत, जसं की वेट लिफ्टिंग करणं, याच्यामध्ये आपला मेटाबॉलिक रेट खूप चांगला वाढतो हं. आणि तुमचं वेट लॉस किंवा मेंटेन होण्यामध्ये पण चांगली मदत होते. म्हणजे तुम्ही जर सकाळी एक्सरसाइज करत असाल जिममध्ये जाऊन हं. अर्धा 1 तास, तर पूर्ण दिवसभर तुमचा फॅट बर्निंग चालू असतं, राइट? अच्छा. असं आपण म्हणतो. किंवा आपली जी ग्लुकोज पातळी आहे किंवा मसल बिल्डिंग जर चांगली झाली, तर ग्लुकोज पातळी कशी नियंत्रित होते? कारण GLUT4 नावाचे जे रिसेप्टर असतात, ते मसलमध्ये असतात आणि इन्सुलिन काय करतं, हे जर मसल चांगले असतील, तर ते इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी हं. वाढवतं आणि सगळे शुगर आपली ब्लड रक्तात न राहता ती मसलमध्ये जाते. ओके. सो शुगर नियंत्रित राहण्यासाठी सुद्धा आपल्याला वेट लिफ्टिंग सारख्या याची एक्सरसाइजेस ते आपल्याला हेल्पफुल ठरतात आणि योगा सारखे एक्सरसाइजेस जे असतात, जे फ्लेक्सिबिलिटी एक्सरसाइज आहे, ते आपल्याला मन शांत ठेवणं, आपलं स्ट्रेस कमी करणं, म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये आपल्याला ओव्हरऑल बेनिफिट मिळतो. म्हणून हे ओके. सगळ्या प्रकारचे एक्सरसाइज आपण करू शकतो. आणि बऱ्याचदा आता आपण तर औषध गोळ्या कुठल्याही डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला सांगतो. आता जे लेटेस्ट काही डेव्हलपमेंट झाले त्याच्याशी काही मेडिसिन्स आहेत का जी वेट रिडक्शनसाठी कामी येतात? आय थिंक हा प्रश्न मला वाटतंय खूप अत्यंत इम्पोर्टंट आहे आजच्या पॉडकास्टमधला. हं. का? कारण मागच्या काही दिवसांपासून किंवा महिन्यांपासून किंवा 2-3 वर्ष 1-2 वर्षापासून मीडियामध्ये हा खूप मोठा बज आहे, की हं. सेलिब्रिटी हे औषध घेतायत, हां, हे हां. इंजेक्शन टोचून घेतात, हां. याने इतकं वजन लॉस केलं आणि हे कॉस्मेटिक वेट लॉस करतायत. काही पॅकेजेस आहेत आजकाल, की वेट लॉस करण्यासाठी मॅरेजच्या आधी वगैरे अच्छा. इतक्यापर्यंत हे चालू झालंय. अच्छा. यूएसमध्ये हे सुरू झालं. आता ते इंडियामध्ये मागच्या 1 वर्षापासून हे मेडिसिन्स आलेत. तर मागच्या काही दशकांपर्यंत जे आपल्याला वेट लॉससाठी मेडिकल मॅनेजमेंट होती किंवा औषधं होती, ही खूप लिमिटेड होती. हं. म्हणजे कुठलंही वेट लॉसचं औषध आलं, की ते कमीत कमी एखाद्या वेळेस एक 2-3 केजी वेट लॉस करायचं, की लेस दॅन 5% वेट लॉस व्हायचा. हं. आणि हा जो लेस दॅन 5% वेट लॉस आहे, हा आपल्या मेटाबॉलिझमसाठी इट मे नॉट बी व्हेरी हेल्पफुल. हं. तर आपलं एक सिग्निफिकंट वेट लॉस आपण म्हणतो, की 10% वेट लॉस, हं. 15% वेट लॉस, हे खूप चांगले वेट लॉस आहेत, जे हं. आपल्याला इव्हन डायबिटीज रिव्हर्सलपर्यंत मदत करतात, हं. फॅटी लिव्हर रिव्हर्सलपर्यंत मदत हं. करतात. असे वेट लॉस मागच्या एका दशकामध्ये जी काही औषधं आली आहेत, जी 2 प्रकारची औषधं आहेत, GLP-1 अगोनिस्ट आणि GLP-1 आणि GIP-1 अगोनिस्ट कॉल्ड एज ड्युअल अगोनिस्ट. ही औषधं आजकाल आहेत. पण ही औषधं कसं काम करतात, आय थिंक ते आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण बरंच याच्यामध्ये भीती आहे लोकांमध्ये, की या औषधांचा खरंच काही साइड इफेक्ट आहे का? हं. की औषधं खरंच बरोबर आहेत का? कुणी हं. घेतली पाहिजे? हे हं. सगळं जाणून घेऊया आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये. तर हं. ही औषधं काम कशी करतात? तर हं. ही औषधं आपल्या ब्रेन गट ॲक्सिस याला नियंत्रित करतात. तुम्हाला तुमची क्रेव्हिंग कमी होतात. हं. तुमचं पोट एकदम फुल सारखं वाटतं तुम्हाला, की तुमची भूक एकदम कमी होणार आहे आणि हे कॅलरी रिडक्शनच्या बेसिसवरच काम करतात. त्यामुळं ही औषधं काही मॅजिक ड्रग म्हणून नाही आहेत आणि ही शुड नॉट बी यूज्ड ॲज अ कॉस्मेटिक वेपन. हं. कॉस्मेटिक फक्त तुमचा वेट लॉस करायचा आहे म्हणून वापरली जाणं हे चुकीचं आहे सारासार आणि आपण हे तुमच्या डॉक्टरांच्या एंडोक्राइनॉलॉजिस्टच्या सल्ल्यानंच वापरली पाहिजेत. हं. याचे काही स्पेसिफिक इंडिकेशन्स आहेत, की तेव्हाच हं. तुम्ही ही वापरली पाहिजेत. हं. पहिलं डेफिनेटली तुम्ही डाएट, एक्सरसाइज, जीवनशैली सुधारणं ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत. हं. आणि जर ह्यावरून पण हे होत नसेल, तुमचा वेट लॉस होत हं. नसेल किंवा त्या अजून काही अडथळे असतील, तर तुमचे डॉक्टर तुमच्या काही तपासण्या करतील, काही बेसिक तपासण्या करतील, की खरंच ह्या माणसाला ह्या औषधांची गरज आहे का? कारण पहिली गोष्ट त्यांचे काही साइड इफेक्ट्स आहेत, जे आर नॉट ते खूप रेअरली आहेत, पण ते झाले तर ते जीवघेणे पण ठरू शकतात. अच्छा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं
कारण घेणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही कमी वेळामध्ये खूप जास्त प्रमाणात जर वजन लॉस केलं तर हं. मसल लॉस होण्याचा खूप मोठा धोका असतो. आणि त्यानंतर आपल्याला अजून मेटाबॉलिक प्रॉब्लेम जसं डायबिटीज, ब्लड प्रेशर हे सगळे अजून ते फोपावू शकतात नक्कीच. त्यामुळं तुम्ही जेव्हाही हे असे मेडिसिनचा विचार करणार आहे, नक्कीच डॉक्टरांच्या सल्ल्यानं करा. त्याचे साइड इफेक्ट्स काय आहेत ते जाणून घ्या. तुमचे डॉक्टर एंडोक्राइनॉलॉजिस्ट युजुअली हे ट्रीट करतात. तर तुम्ही त्यांना भेटा आणि त्यानंतरच जर गरज असेल, तर नक्कीच ही औषधं चांगली आहेत. दे आर नॉट बॅड मेडिसिन, दे आर FDA अप्रूव्ड मेडिसिन आहेत ही. आणि ती नक्कीच तुम्ही वापरू शकता, बट विथ युअर डॉक्टर्स कन्सल्टेशन स्ट्रिक्टली. आणि काही झालं तर त्याच्यासोबत बाकी हे सगळे हे पाळणं गरजेचंच आहे त्या सगळ्या गोष्टी. मी तर नेहमी म्हणतो पेशंटला जेव्हा ओपीडीत येतात, की तुमचा डायट आणि एक्सरसाइज इट बेस बेस तुमचा. त्याच्यावरच पुढचे कुठलेही मेडिसिन असतील किंवा कुठलंही सर्जरी, इव्हन हं. बेरियाट्रिक सर्जरी सुद्धा काही हं. पेशंट करतात, खूप हं. जास्त वजन असेल. पण जर तुमचा डायट, हं. एक्सरसाइज हा हं. चांगला नसेल, तर कोणतीही गोष्ट हं. तुम्हाला लाँग टर्म रिझल्ट देणार नाहीत. सो इव्हन तुम्ही जर हे मेडिसिन जरी घेतले, तर स्टडीज काय सांगतायत किंवा मी क्लिनिकल एक्सपिरियन्स मागच्या 2-3 वर्षाचा माझा स्वतःचा सांगतो. जेव्हा तुम्ही बंद करणार ते मेडिसिन, तर बऱ्याच प्रमाणात ते वजन रिगेन होण्याची शक्यता आहे. त्यामुळं असं नाही की हा वन टाईम सोल्युशन आहे. हं. त्यामुळे डायट, एक्सरसाइज अल्वेज रिमेन्स कोर आपण असं म्हणतो, की त्याच्यावर तुम्ही काम करणं गरजेचं आहे. डेफिनेटली जर तुम्ही हे मेडिसिन यूज केले किंवा बेरियाट्रिक सर्जरी यूज केली, तर तुम्हाला एक टाईम मिळेल 1 वर्ष, 2 वर्ष, की तोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःवर काम करू शकाल. राइट. आणि त्यानंतर तुमचा डायट, एक्सरसाइज आपण चांगला करू आणि त्यानंतर तुम्ही हे वजन मेंटेन करू शकू. आणि आता एक 3 स्टेजेस जनरली लोकांनी वेगवेगळे पाठवलेत, की वयाच्या 50शी नंतर समजा पुरुषांमध्ये, मेनोपॉज नंतर स्त्रियांमध्ये काही खास काळजी घ्यावी का वेट लॉससाठी? नक्कीच. आपण काय म्हणतो, की वय जसं आपलं वाढत जाईल, सपोज आपण 40शी पर्यंत आपला मेटाबॉलिक जो रेट असतो, तो जरा बरा असतो. कारण आपण यंग असतो. आपले मसल मास चांगला असतात. हं. तर काय होतं वयामानानंतर समजा पुरुषांचं आपण उदाहरण घेऊ किंवा स्त्रियांचं घेऊ, की जसं आपलं एव्हरी डिकेड आपण म्हणतो, की आपला मसल मास हा कमी होत जातो. हं. 1% 5% मसल लॉस कमी होत जातो. आणि मी जसं सुरुवातीपासून मसल, स्नायू यांच्यावर भर देतोय आजच्या पॉडकास्टमध्ये, ते आर व्हेरी इम्पोर्टंट फॉर आवर मेटाबॉलिक हेल्थ. आणि जर आपला मेटाबॉलिक रेट किंवा हे जर कमी होत असणार आहे, तर ऑब्व्हियसली आपली फॅट मास आपल्या शरीरातलं वाढत जाणार आहे. एनिवेज आपली जीवनशैली सेडेंटरी आहे, एक्सरसाइज आपला कमी आहे. आणि म्हणून आपल्याला जेवढे जास्त जे मुलगा किंवा जो यंग मुलगा 30 वर्षाचा मुलगी आपले प्रयत्न करून वेट लॉस करू शकेल, तो 40शी नंतर ते हार्ड जाणारच आहे. विसरल फॅट वाढत जाते. ऑर्गनच्या भोवतीचं जे आपलं फॅट आहे ते पण वाढत वाढत जातं ॲज पर एज. सो नक्कीच ह्या लोकांमध्ये आपल्याला जास्त एफर्ट्स करावे लागतात. मसल मास आणि बऱ्याच मिसकन्सेप्शन आहेत, की 40शी हं. 50शी नंतर तुम्ही वेट लिफ्टिंग करू नका. तुम्ही हं. फक्त वॉक करा, रन हं. करा. हे असं एकदम चुकीचे गैरसमज आहेत. हं. तुम्ही डेफिनेटली वेट लिफ्टिंग जेवढं तुम्हाला जमेल डेफिनेटली स्लो यू शुड गो. हळू तुम्ही वाढवू शकता आणि वेट लिफ्टिंग नक्कीच 40शी नंतर करू शकता. तुमचे मसल मास प्रिझर्व्ह करू शकता. त्यानंतर बऱ्याच अंशी आपल्याला याच्यामध्ये सक्सेस मिळू शकतं. बऱ्याचदा मी मागे एक बोलण्यात एपिसोड झालं होतं, की ह्या वयानंतर बऱ्याचदा आधी आपलं एक फिटनेस कार्डियाक काय आहे आणि नंतर चांगल्या ट्रेनरच्या सल्ल्याने ह्या गोष्टी चालू करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा लोक घाबरत असतात ह्या वयानंतर करावं का नाही काही असं. तुमचं नक्कीच बरोबर आहे, की हं. 40शी नंतर आपल्याला बाकीचे आजार, हं. की कार्डियाक आजार म्हणा किंवा हं. बाकीचे ऑर्गन्सचे आजार असू शकतात. तर डेफिनेटली तुम्ही पहिलं एकदम एन्थुसियास्टिक जाऊन हां, लगेच हां. दुसऱ्या दिवशी जिममध्ये जास्त वजन हं. उचलणं चुकीचं राहू शकतं. तुम्हाला तुमची स्क्रीनिंग करणं हं. गरजेचं आहे. काय आधीचे आजार असतात. हं. कधी-कधी काय डॉर्मंट आजार असतात आपल्या शरीरामध्ये, हं. की हार्टचे किंवा ब्लॉकेजेस. तर हे सगळं इनिशियल आपली एक बेसिक इन्व्हेस्टिगेशन केलं. स्क्रीनिंग आपण म्हणतो ते केलं आणि त्यानंतर तुम्ही हे सुरू केलं डेफिनेटली विथ तुम्ही जसं म्हटले, की मेडिकल. तुमच्या ट्रेनरच्या सहाय्यानं त्यानंतर हे नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरू शकेल. आणि स्त्रियांमध्ये मेनोपॉज नंतर हां, काळजी? तर स्त्रियांचा मेनोपॉज हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ऑल ओव्हर वर्ल्ड जगामध्येच आजकाल मेनोपॉजबद्दल खूप जास्त अवेअरनेस निर्माण झालेला आहे. हं. कारण मेनोपॉज नंतर स्त्रियांना बऱ्याच गोष्टी दुष्टचक्रातून जावं लागतं त्या 5 ते 10 वर्षामध्ये. स्त्रियांमध्ये 45 ते 50च्या एजमध्ये सगळे हार्मोन्स सडनली निघून जातात आणि हं. हा जो सडन लॉस ऑफ एस्ट्रोजन आहे, त्यांचे हं. सगळे हार्मोन सडनली निघून जातात. त्यावेळी त्यांना बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं. जसं की आपण त्यांचे एक सिंपल पहिले सिम्प्टम काय असतात, तर हॉट फ्लशेस हा कॉमन सिम्प्टम असतो हं. त्यांना. नंतर त्यांना बाकीचे सायकोमोटर सिम्प्टम, व्हॅसोमोटर सिम्प्टम्स असतात. चिड होणं, त्यांचं वजन वाढणं,
ह्या गोष्टी होऊ शकतात. थायरॉइडचे आजार येणं, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं. कारण मसल मास मी जसं म्हटलं, जसं ओबेसिटी वाढते, मसल मास कमी होतं आणि सगळे त्यांना त्यामध्ये फेस करावे लागतात. आणि जर आपण हा ओबेसिटीच्या अँगलनं आज विचार केला, जर आपण ह्या मेनोपॉज बोलतोय, तर मी जसं पुरुषांबद्दल सांगितलं, की त्यांना जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील, तसं स्त्रियांना पण आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकतो. हाय प्रोटीन इंटेक इज व्हेरी इम्पॉर्टंट. मला असं वाटतं, की प्रथिनांचा जेवणामधील आहारामध्ये आपल्या इंडियनमध्ये आपण वाढवणं खूप गरजेचं आहे. मी जसं आधी पण सांगितलं, की कार्बोहायड्रेट रिच नेशन आहे. सगळ्यांच्या प्लेटमध्ये पूर्ण कार्बोहायड्रेट आपण खात असतो. तर ह्या स्त्रियांना मेनोपॉजच्या काळामध्ये सुद्धा प्रोटीनचं प्रमाण जास्त देणं आणि ओव्हरऑल सगळ्यांच्याच आहारामध्ये ॲटलीस्ट 30-40% आपण प्रोटीन करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला वेट लॉसमध्ये नक्कीच मदत होईल आणि हे मेटाबॉलिझम थोडं सुधारवायला सुद्धा मदत होईल. ओके. तर ही फार सगळं महत्त्वाची माहिती बोलली आता. तर शेवटचा प्रश्न मी असा विचारते टेक अवे मेसेज सारखा, की आता झालंय वजन कमी, आता हे माझं चांगलं बेसिक बेस लेव्हलला आलंय. तर हे टिकवून ठेवण्यासाठी मी काय करणं अपेक्षित आहे? आय थिंक मला वाटतं ह्या पॉडकास्टमधला आणि मला वाटतं सगळ्या ऑडियन्सच्या मनातला हा प्रश्न असेल, की खूप पेशंट असे असतात, की मी डॉक्टर आहे ह्या प्रकारचं डाएट केला. त्यानंतर माझं एक 10 किलो वजन कमी झालं. पण नेक्स्ट एक 6 महिन्यामध्ये, वर्षामध्ये मी परत जागेवर गेलो. आणि हे पेशंटचं मोटिव्हेशन याच्यामुळे निघून जातं आणि परत तो वेट लॉस करण्यासाठी धजावत नाही. तर हाऊ टू मेंटेन वेट लॉस? आपण जसं म्हणतो, जर वेट लॉस मला करायचा असेल, तर हा डाएट खूप महत्त्वाचा आहे. आपण असं म्हणतो, की 70% डाएट, 30% एक्सरसाइज असं आपण वेट लॉस करताना म्हणतो. जर मेंटेन करायचं असेल, तर आपल्याला बऱ्याच वेळा एक्सरसाइजवर जास्त भर द्यावा लागेल. हे डाएट तुम्हाला कन्सिस्टंटली तो मेंटेन करावा लागेल. बऱ्याच वेळा काय होतं, की आपल्या बॉडीमध्ये जसं आपलं थर्मोस्टॅट असतो, तसा आपला वेटचा एक सेट पॉइंट असतो. त्याला ॲडिपोस्टॅट असं नाव आहे. तर हा ॲडिपोस्टॅट हा सेम असतो. त्यामुळं बऱ्याच वेळा जेव्हाही वजन एक कमी होतं आपलं, त्यानंतर बॉडी ट्रायज टू गो बॅक वन्स अगेन टू दॅट ओरिजिनल वेट. त्यामुळं वेट टिकवणं हे खूप डिफिकल्ट आहे. म्हणूनच बऱ्याच वेळा आपल्याला औषधांचाही सहारा घ्यावा लागतो काही पेशंट्समध्ये. पण जर तुमची जीवनशैली चांगली असेल, तुमचा आहार, आय थिंक हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जी हालचाल आहे दिवसातली, आपण त्याला मूव्हमेंट म्हणतो, ती खूप चांगली असेल, एक्सरसाइज चांगला असेल, स्ट्रेस लेव्हल्स कमी असेल, पुरेशी झोप ही खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जास्त स्ट्रेस दिला नाही झोपेवर, पण स्लीप इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन दॅट वेट लॉस अँड वेट मॅनेजमेंट ऑल्सो. तर ही चांगली अतिशय 7 ते 8 तास तुमची स्लीप असेल, तो पण आपल्याला वेट कंट्रोल करण्यासाठी मदत करते. आणि या सगळ्यांचा बॅलन्स आय थिंक हा खूप महत्त्वाचा आहे. तो आपण जर साधला, तर आपण नक्कीच चांगलं वेट लॉस केलेलं आहे, आपण ते मेंटेन करू शकू. ओके. तर आजच्या एपिसोडमधून आपल्याला कितीतरी गोष्टींना म्हणजे एवढ्या कमी वेळामध्ये नॉर्मल वजन काय असल्यापासून कमी झाल्यानंतर ते टिकून कसं ठेवणं, हे आत्ताच्या एवढ्या अर्ध्या तासामध्ये भरपूर वेगळ्या गोष्टींवर प्रकाश पडला. कुठली गोष्ट चालू करणं कदाचित सोपं असतं, पण ती टिकवून ठेवण्यासाठी फार त्यासाठी कॉन्शियसली प्रयत्न करायला लागतात. हा एक फार महत्त्वाचा मुद्दा असतो. जनरली एक तर तो अवेअरनेस आपल्याला येणं ही पहिली स्टेप असते, की आपलं वजन गरजेपेक्षा जास्त आहे किंवा आपण अनहेल्दी साईडला आहोत वजनाच्या. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. तर ह्या एपिसोडनंतर नक्कीच तुम्हाला सर्वांना लक्षात येईल, की वारंवार आपण ह्या विषयावरती एपिसोड करतोय. कारण जे मूळ आहे दुखण्याचं बऱ्याचशा, त्या मुळावरती घाव घालणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो. तर हे जास्त वजन हे आपल्या इतर आजारांना कसं निमंत्रण देऊ शकतं, हा एक मोठा आत्ता हायलाइट पॉइंट होता. तर नक्कीच यावर विचार करा आणि ॲक्टिव्ह होऊन आपल्या हेल्थकडे जास्त कॉन्शियसली सगळ्यांनी लक्ष द्या, अशीच सर्वांना तळतळीची विनंती असं म्हणता येईल. पुढच्या एपिसोडमध्ये आपण अशाच एका गेस्टसोबत भेटून अशाच एका विषयावर चर्चा करूया. मीनवाईल तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आम्ही त्याची नक्कीच उत्तरं देऊ. तर आज तुम्ही आलात आणि ह्या विषयावर आपण बोललो. जो एक फार महत्त्वाचा विषय आमच्या पॉडकास्टमध्ये वारंवार येणारे प्रश्न होते. आमच्या सर्व चॅनलतर्फे तुमचे मनापासून धन्यवाद. थँक यू. धन्यवाद अमितजी.